नमस्कार. उपनिषदे हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा येतात प्राचीन, गूढ आणि खूप गहन ग्रंथ, बरोबर? पण विचार करा, या ग्रंथांमध्ये फक्त आत्मा आणि ब्रह्मांडाचीच रहस्य आहेत का? की या जुन्या संवादांमध्ये त्यावेळच्या समाजाबद्दलही काहीतरी लपलेलं आहे? आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच शोधून काढणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. उपनिषद हा शब्द संस्कृतमधल्या 3 शब्दांना जोडून तयार झालाय. उप म्हणजे जवळ, मी म्हणजे खाली आणि शद म्हणजे बसणे. याचा सरळ सरळ अर्थ होतो ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंच्या जवळ त्यांच्या चरणांशी बसणे. बघा, एका शब्दातच गुरु शिष्य परंपरेचं किती सुंदर चित्र उभं राहतं. आणि यावरूनच कळतं की हे ग्रंथ प्रामुख्याने आध्यात्मिक आहेत. पण इथेच खरा प्रश्न सुरू होतो. ही उपनिषदं केवळ अध्यात्मापुरती मर्यादित आहेत की ती इतिहासकारांसाठी एखाद्या खजिन्यासारखी आहेत? आज आपण हेच बघणार आहोत की ही तत्त्वज्ञानाची पुस्तकं त्या काळातील समाजाचा आरसा कशी बनतात. तर उपनिषदे म्हणजे नेमकं काय? हे आहेत वेदांचा शेवटचा भाग, ज्यांना वेदांत असंही म्हटलं जातं. यांची रचना साधारणपणे इसवी पूर्व 800 ते 300च्या काळात झाली असं मानलं जातं. आता बघा, उपनिषदांनी ना धार्मिक विचारांमध्ये एक खूप मोठा बदल घडवला. म्हणजे काय झालं तर जे वैदिक यज्ञ होते, जे बाह्य कर्मकांड होते, तिथून लोकांचं लक्ष हटलं आणि ते आत वळलं. सत्य म्हणजे नक्की काय, हा आत्मा काय असतो, अशा खोल तात्विक प्रश्नांकडे लोक जास्त विचार करू लागले. आणि खरं सांगायचं तर हा एक प्रचंड मोठा बदल होता. आणि गंमत म्हणजे इथेच हे ग्रंथ एका गुप्त खजिन्याच्या नकाशासारखं काम करतात. एक असा नकाशा जो आपल्याला थेट प्राचीन भारताच्या जीवनात घेऊन जातो. इथे दिसते त्याप्रमाणे या ग्रंथांमधून आपल्याला त्यावेळेच्या समाजरचनेपासून ते स्त्रियांचं स्थान काय होतं या सगळ्याबद्दल माहिती मिळते. हे म्हणजे त्या काळातील जीवनाचे छुपे पुरावेच आहेत. चला, पुढच्या भागात यातले काही मुद्दे आपण जरा सविस्तरपणे पाहू. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया समाजरचनेपासून. ही उपनिषदं त्या काळातील समाजाबद्दल आपल्याला काय सांगतात ते बघूया. उपनिषदांमध्ये आपल्याला वर्णव्यवस्थेचा उल्लेख सापडतो. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समावेश असलेली ती एक सामाजिक विभागणी होती. पण यात एक खूप रंजक गोष्ट आहे. बृहदारण्यक उपनिषदात एक प्रसंग येतो जिथे एक क्षत्रिय राजा अजातशत्रू एका विद्वान ब्राह्मणाला ज्ञान देतो. किती इंटरेस्टिंग हे बघा. यावरून असं दिसतं की ज्ञान फक्त ब्राह्मणांपुरतं मर्यादित नव्हता, तर वेगवेगळ्या वर्णांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत होती. त्यावेळच्या राजकीय जीवनाची झलकही आपल्याला मिळते. उदाहरणार्थ, राजा जनकाचा दरबार हे फक्त राज्यकारभाराचं केंद्र नव्हतं, तर मोठमोठ्या तात्विक चर्चा आणि वादविवादांचं केंद्र होतं. यावरून कळतं की त्या काळातले राजे महाराजे विद्वानांना आणि ज्ञानाला खूप आश्रय द्यायचे. आणि शिक्षण व्यवस्था कशी होती तर गुरुकुल पद्धत होती. म्हणजे विद्यार्थी थेट आपल्या गुरूंच्या घरी राहून शिक्षण घ्यायचे. छांदोग्य उपनिषदातली श्वेतकेतूची गोष्ट याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त पाठांतरावर जोर नव्हता, तर प्रश्न विचारणं, चर्चा करणं याला खूप महत्त्व होतं. आता एक सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट पाहूया, ती म्हणजे या ग्रंथांमधनं स्त्रियांच्या भूमिकेबद्दल काय समजतं. ही 2 नावं नीट लक्षात ठेवा, गार्गी आणि मैत्रेयी. ह्या होत्या त्या काळातल्या 2 महान विदुषी, ज्यांनी बौद्धिक क्षेत्रात स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं. बृहदारण्यक उपनिषदात या दोघींचा उल्लेख येतो. गार्गी आणि मैत्रेयी यांनी महान ऋषी याज्ञवल्क्यांसोबत तात्विक वादविवाद केले होते. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की त्या केवळ सभेला हजर नव्हत्या, तर त्या उच्च पातळीच्या बौद्धिक चर्चांमध्ये सक्रियपणे भाग घेत होत्या. हे त्या काळात स्त्रियांना शिक्षण आणि समाजात किती महत्त्वाचं स्थान होतं हे दाखवून देतं. बरं, हे टेबल बघा. यावरून अगदी स्पष्ट होतं की वेगवेगळी उपनिषदं आपल्याला माहितीचे वेगवेगळे तुकडे कसे देतात. जसं बृहदारण्यक आपल्याला राजदरबार आणि विदुषींबद्दल सांगतं, तर छांदोग्य शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकतं. म्हणजे प्रत्येक ग्रंथ हा इतिहासाच्या कोड्यातला एक वेगळा तुकडा आहे. पण एक मिनिट, हे ग्रंथ माहितीचा खजिना असले तरी त्यांचा अभ्यास करताना इतिहासकारांना खूप सावधगिरी बाळगावी लागते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ही काही इतिहासाची पुस्तकं नाहीत. त्यामुळे यात जी माहिती मिळते ना, तिला तसंच स्वीकारून चालणार नाही. तिला दुसऱ्या गोष्टींशी ताडून पाहावं लागतं, जसं की पुरातत्व किंवा त्या काळातील बौद्ध आणि जैन साहित्य. म्हणजे इतिहासकाराचं काम हे एखाद्या डिटेक्टिव्हसारखं आहे, जो प्रत्येक पुरावा अगदी बारकाईने तपासतो. चला तर
या सगळ्या माहितीला एकत्र जोडून एक पूर्ण चित्र कसं तयार होतं ते पाहूया. यातून आपण काय शिकलो? तर मुद्दा हा आहे, आपण उपनिषदांकडे दोन वेगवेगळ्या नजरेतून पाहू शकतो. एकीकडे ती आत्म्याबद्दलची कालातीत चर्चा आहे, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे, आणि त्याचवेळी दुसरीकडे ती एका चैतन्यमय संस्कृतीचं प्रतिबिंब आहे, एक ऐतिहासिक स्रोत आहे, आणि दोन्ही दृष्टिकोन तितकेच महत्वाचे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही विचार किंवा तत्वज्ञान हे काही हवेत तयार होत नाही. ते ज्या समाजात ज्या काळात जन्माला येतं त्या समाजाचा आणि काळाचा त्यावर प्रभाव असतोच. म्हणजे समाजाला समजून घेतलं तर तत्वज्ञान चांगलं कळतं, आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर समाजाचं चित्र अधिक स्पष्ट होतं. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. जगातील इतर महान तात्विक ग्रंथांमध्ये आपल्या भूतकाळाबद्दलची अशी आणखी कोणती रहस्य दडलेली असू शकतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? विचार करत रहा. भेटूया पुढच्या वेळी.